चला सुरुवात करूयात. जे नवीन आलेत त्यांच्यासाठी उद्या किंवा परवापासून आपण एक सेपरेट बॅच चालू करू. त्याच्यात तुमचं बेसिक सगळं कवर करून देईल. ठीक आहे. आजचा आपला नवीन पॉईंट आहे बाकीच्या सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी पण. आजचा नवीन पॉईंट आहे आपला अकाउंटिंग इक्वेशन. अकाउंटिंग इक्वेशन काय असतं? अकाउंटिंग इक्वेशन एक सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे, ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. याला अकाउंटिंग इक्वेशन असं म्हणतात. याला काय म्हणतात? अकाउंटिंग इक्वेशन. ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. ॲसेट्स म्हणजे काय? संपत्ती. लायबिलिटी म्हणजे काय? कर्ज. आणि कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. आपल्या अकाउंट्समध्ये आपण जे अकाउंट शिकतो ना, त्या अकाउंटचं नाव आहे डबल एंट्री. डबल एंट्री. डबल एंट्री म्हणजे आपण जे काही करतो त्याचे किती परिणाम, त्याचे किती इफेक्ट होत असतात? एक का दोन? दोन इफेक्ट होत असतात. समजा तुम्ही कोणाकडनं तरी कर्ज काढलं. मी बँकेकडनं कर्ज काढलं 10 लाख रुपये. तर माझ्या डोक्यावरती कर्ज किती आहे? आणि धंद्याला सुरुवात केली. माझे स्वतःचं भांडवल काहीच नाही आहे. तर मला सांगा 10 लाखाचं तुम्ही काय कराल? माल घ्याल, दुकान घ्याल, आणखीन काही पैसे ठेवाल, हो की नाही? आता मला सांगा, दुकानामध्ये तुम्ही माल भरला आहे किंवा तुम्ही स्वतःचं शॉप खरेदी केलं आहे, तर या दोन्ही तुमच्या ॲसेटच आहेत का? संपत्ती आहे का? दुकानात भरलेला माल ही आपली संपत्ती होईल का? ते जे दुकान आहे ती पण आपली संपत्ती होईल का? खरे म्हणजे तुमच्याकडे जर 10 लाख असतील तर तुमच्याकडे ॲसेट पण किती पाहिजेत? सोप्या शब्दात सांगू का? आपण पण दैनंदिन जीवनात म्हणतो हिशोब टॅली झाला पाहिजे. तुम्ही कर्ज किती काढलं? मग 10 लाखाचं काय केलं? त्याचा हिशोब लागला पाहिजे का नाही लागला पाहिजे? विचार करा, तुमच्याकडे मी 100 रुपये दिले तर 100 रुपयाचं तुम्ही काय कराल? काय करणार? सांग ना, काय करशील? मला जर कोणी 100 दिले ना आत्ता, तर मी पहिल्यांदा मिसळ खाईल. 60 रुपयाची मिसळ, 10 रुपये चहा, 10 रुपयाचा ताक, 10 रुपये शिल्लक ठेवेल, 20 रुपये शिल्लक ठेवेल. झाले का 100 रुपये? म्हणजे मला कोणीतरी दिले 100, मी घालवले पण किती? 100. म्हणजे एका गोष्टीचे किती इफेक्ट होत असतात? एक का दोन? याला म्हणतात डबल एंट्री. या डबल एंट्री सिस्टीमनुसार ॲसेट्स या कायम कशाच्या बरोबर असतात? लायबिलिटी प्लस कॅपिटलच्या बरोबर असतात. याला अकाउंटिंग इक्वेशन असं म्हणतात. यालाच काय म्हणतात? अकाउंटिंग इक्वेशन. पण तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक वेळी माणसाकडे पैसे असले की तो त्याच्यातून संपत्तीच खरेदी करेल का? तो खर्च पण करू शकतो. खर्च पण करू शकतो की नाही? मग खर्च केला तर काय होतं? खर्च केला तर बिझनेस वाढेल का कमी होईल? बिझनेस कमी होईल. म्हणजे जर आपण खर्च केला तर माझं जे भांडवल आहे, कॅपिटल आहे, त्याच्यामध्ये एक्सपेन्स किंवा लॉस हा काय होईल? मायनस होईल. प्रॉफिट झाला तर तो काय होईल? प्लस होईल. आता तुम्ही जितके 2-4 दिवस 2-4 वर्ष क्लासला काही जण येत आहेत, 3 वर्षांपासून येत आहेत, तुम्हाला काय वाटतं मला आजपर्यंत बिझनेसमध्ये प्रॉफिट होत असेल का लॉस होत असेल? कशावरून तुझ्या लक्षात येतं मला प्रॉफिट होतोय? मी तर कुठे हिशोब सांगितले तुला? जे खरं आहे ते सांगा. मला माहिती आहे त्याचं उत्तर. तुम्ही पण जे मोकळं असेल ते सांगा. तुम्हाला काय वाटतं मला आजपर्यंत बिझनेसमध्ये प्रॉफिट होत असेल का लॉस होत असेल? पण मग तुला कसं काय वाटतं? नाही, मला तर प्रॉफिट होतोय भाऊ. मी सांगू का? समजा तुमच्यासारखा मी विद्यार्थी असेल तर मी असं सांगेल, सरांचा चेहरा कायम फ्रेश दिसतो, सरांकडे ॲसेटमध्ये वाढ होते, सरांकडे पूर्वी साधा टॅब होता, साधं लिखाणकाम होतं, आता सरांनी टॅब घेतला. पूर्वी सर फळ्यावर शिकवायचे, आता स्मार्ट बोर्ड आला है ना. पूर्वी सरांकडे खालती बसायला होते, भारतीय बैठक होती, आता बेंचेस आले. सर खूप पैसे खर्च करतात, सर हे करतात ते करतात. हे पैसे येतात कुठून सरांकडे? एक तर सर कर्ज घेत असतील किंवा सरांना बिझनेसमध्ये काय होत असेल? प्रॉफिट होत असेल, हो की नाही? म्हणजे जर समजा एखाद्या माणसाला बिझनेसमध्ये प्रॉफिट होत असेल तर त्याची बिझनेसमधली गुंतवणूक काय होईल? वाढेल का कमी होईल? प्रॉफिट झाला तर बिझनेसमधली इन्व्हेस्टमेंट काय होईल? वाढेल का कमी होईल?
म्हणजे कॅपिटलमध्ये प्रॉफिट काय करावा लागतो, प्लस करावा लागतो. आणि लॉस झाला तर मी माझी बिझनेसमधली इन्व्हेस्टमेंट काय करेल, वाढवेल का कमी करेल, कमी करेल. म्हणजे मला लॉस झाला तर मी तो कॅपिटलमध्ये काय करेल, मायनस करेल. मुद्दा लक्षात येतोय. तसंच आपण आणखीन एक शब्द शिकलोय, ड्रॉइंग. बाकीच्यांना पण सांगेलच याचा अर्थ, तात्पुरता सांगतो. याला मराठीत म्हणतात उचल. उचल म्हणजे काय असतं, जे पर्सनल एक्सपेन्सेस असतात त्याला ड्रॉइंग म्हणतात. मला जे पैसे मिळतात, विचार करून उत्तर द्या. फार सोपा प्रश्न आहे. ते मिस्टर परांजपे या नावाने मिळतात का परांजपे प्रोफेशनल अकॅडमी या नावाने मिळतात? म्हणजे मला मिळणारा पैसा हा माझ्या नावावरती मिळतो का क्लास म्हणून मिळतो? क्लास म्हणून मिळतो. म्हणजे क्लासमध्ये मिळालेले पैसे मी वापरतो, हो की नाही? म्हणजे मला बिझनेसमध्ये जे पैसे मिळतात त्याचा वापर मी कशासाठी करत असतो? पर्सनल एक्सपेन्सेससाठी. त्याला म्हणतात ड्रॉइंग. मग मला विचार करून सांगा, मला जे प्रॉफिट होतोय तो सगळाच मी बिझनेसमध्ये वापरत असेल, मी सगळ्याच घरी वापरत असेल का काहीच पैसे घरी वापरत असेल? काहीच पैसे बिझनेसमध्ये मी वापरतो आणि उरलेले पैसे मी बिझनेसमध्ये काय करतो? रिइन्व्हेस्ट करतो, पुनर्गुंतवणूक करतो त्याची. तेव्हाच धंदा वाढतो ना. का पैसे वापरत राहिलो तर घरी घेऊन गेलो तर बिझनेस वाढेल? काय वाटतं? का गुंतवणूक केली तर वाढेल? पण काही प्रमाणामध्ये घर चालवायचं आहे तर मला बिझनेसमधून काय करावे लागतील? खर्च करावे लागतील का? मग जर मी खर्च केले तर माझी बिझनेसमधली गुंतवणूक वाढली का कमी झाली? बिझनेसमधली गुंतवणूक काय झाली? कमी झाली. त्याला काय म्हणायचं? ड्रॉइंग. कळलं का? याला अकाउंटिंग इक्वेशन असं म्हणतात. याला काय म्हणतात? अकाउंटिंग इक्वेशन. तुम्ही वहीमध्ये लिहून घेणार आहेत हे अकाउंटिंग इक्वेशन काय असतं.